शिकत आहे। मी विद्या मंदिर गर्जन शाळेची विद्यार्थिनी आहे। मी आज तुमच्या समोर शर्तीने खिंड लढवली ही कथा सादर करत आहे। तलवारी तर सर्वांच्याच हातात होत्या, ताकद ही सर्वांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती, फक्त शिवाजी महाराजांच्यात होती। असं म्हणतात ना, इतिहास घडवणारे लोक इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारे लोक इतिहास घडवू शकत नाहीत। अशीच इतिहासात घडलेली कथा मी आज तुमच्या समोर सादर करत आहे। अफजल खानाच्या वधामुळे आदिलशाह भयंकर चिडला होता। त्याने शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले। बापाच्या वडाचा सूज घेण्यासाठी फाजल खानही त्याच्याबरोबर निघाला। सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता। त्याने पन्हाळगडात चौफेर वेढा घातला, शिवरायांना गडात कोंडले। तेव्हा शिवरायांनी ठरवले, शक्तीने नाही तर युक्तीने निसटून जायचे। शिवरायांनी वेड्यातून निसटण्यासाठी एक योजना आखली। त्या योजनेप्रमाणे शिवराय वेड्यातून निसटून गेले। शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येतात सिद्दी चौताळून गेला। त्याने तातडीने सिद्दी मसऊद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले। पाठलाग सुरू झाला। दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले। शिवराय पेचात पडले। त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली। चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते। शिवरायांना वाटले, आता विशाळगड गाठणे कठीण आहे। ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची, मागे शत्रू पाठीवर, आता विशाळगड हाती लागत नाही, चला शत्रूला उलटून तोंड देऊया। बाजीप्रभूने शिवरायांच्या मनातील घालमेल ओळखली। खिंडीच्या रोखाने शत्रू जोराने दौडत येत होते। शिवरायांचे जीवित धोक्यात होते, सारे स्वराज्य धोक्यात होते। तेव्हा बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोड्या सैनिकांसह विशाळगडाकडे चला, मी उरलेल्या सैनिकांसह येथे खिंडीत थांबतो। मी मरेन पण शत्रूला खिंडीत चढू देणार नाही। आम्ही खिंड येथेच थोपवून धरू। गनिमांची संख्या अफाट आहे, आपण थोडे आहोत, येथे आपला निभाव लागणार नाही, तुम्ही येथे थांबू नका। तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला येथेच थोपवून धरू, तुम्ही निर्धास्तपणे जा। बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते। त्यांनी मन आवरले। ते बाजीप्रभूला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही विशाळगडावर पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग तुम्ही ताबडतोब खिंड सोडून निघून या। बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले। बाजीप्रभूने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला आणि समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, मावळ्यांना जागा नेमून दिल्या। मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले। जणू खिंडीच्या तोंडाशी मावळ्यांची पोलादी फळीच तयार झाली होती असे वाटत होते। इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू येऊ लागल्या। शत्रू खिंडीखाली आला होता। बाजीप्रभू ओरडला, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमांना खिंडीत चढू देऊ नका, असे म्हणून त्याने मावळ्यांना सावध केले। बाजीप्रभू व त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले। इकडे शिवराय वाऱ्यासारखे विशाळगडाकडे धाव घेत होते। विशाळगडाचा पायथा अजून लांब होता। त्यांना विशाळगडावर पोहोचण्यासाठी 1.5-2 तास हवे होते। इतका वेळ बाजीप्रभूने खिंड अडवून धरल्यास त्यांचे काम फत्ते होणार होते। इकडे शर्तीची झुंज सुरू झाली। शत्रू खिंड चढू लागला। शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली। मावळ्यांनी दगडांचा वर्षाव करण्यास सुरू केले। दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत होते। त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली। पहिली तुकडी नामोहरम झाली व मागे हटली। पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली। बाजीप्रभू ओरडला, हाना, मारा। मावळ्यांना स्फुरण चढले। हर हर महादेव, हर हर महादेव असे म्हणत त्यांनी शत्रूवर पुन्हा दगडांचा वर्षाव
केला. शत्रू घायाळ होऊ लागला. बाजी प्रभू बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पट्ट्यांनो, फेका आणखी दगडात ठेचा गनिमांना, होऊ त्या जोराचा मारा, शाब्बास तुमची. इतक्यात दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. इकडे विशाळगडाचा पायथा जवळ येत होता. विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता. महाराजांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला आणि ते विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेऊ लागले. इकडे खिंडीत शत्रूशी झुंज अजून सुरूच होती. सिद्धी मसऊद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंडत चढू लागली होती. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. शत्रूने बाजीला घेरले. बाजी प्रभूवर हल्ला चढवला. बाजी त्वेषाने लढू लागला होता. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले होते. जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघला होता, पण तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. तो पूर्ण घायल झाला होता, पण तरीही तो मावळ्यांना शत्रूशी झुंज देण्यासाठी बजावत होता. शत्रू घायल झाला व मागे हटला. बाजी प्रभू धारातीर्थी कोसळला. त्या धारातीर्थी कोसळलेल्या बाजी प्रभूचे सारे लक्ष तोफांच्या आवाजांकडे होते. इतक्या तोफेचा आवाज कडाडला. बाजी म्हणाला, महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो. असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजी प्रभूने आपले प्राण सोडले. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना कळताच त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजी प्रभू. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजी प्रभू. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो तो तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. धान्या वाघाला सामोरे जातो उभा पडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. अशा शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद.